केपू कर्नाटकातल्या आद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन, पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या पायथ्यावर होती, पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता तर जमिनीचा नाद सोडून दिला असता, पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्न बघितलं आणि सुरू झाला एक शोध आणि एक संघर्ष, अंगावर घेणाऱ्या साहसाचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा. मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली, त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणे आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली. भटांच्या शेतात मजुरी करायची आणि घरी आली की 4-5 वातींचे दिवे घेऊन बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 पर्यंत चालायचं. एक बोगदा 20 मीटरपर्यंत खोदल्यावर कोसळला. मग दुसरा, तिसरा करत 4 बोगदे कोसळले. पण नायकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती. शेवटी 5वा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी दोघांनी ह्यांच्यापुढं हार मानली आणि 35 मीटर खोदल्यावर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करून ते पाणी घरापर्यंत आणलं. पाणी साठवायला तिथं मोठा हौद तयार केला. काही वर्षापूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं तरी नाईक यांनी ऑलिम्पिकच्या स्विमिंग पूलापेक्षा 1.5 पट मोठा बोगदा खोदला होता. सतत 8 वर्ष आणि सुमारे 23,000 तास काम करून. पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष यावा असं वाटतं कधीतरी. नायकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही, पुनर्वापर केला जातो. आज नाईक त्यांच्या शेतात 300पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची झाडे, 150 काजूची झाडे, 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. संपूर्ण सेंद्रिय शेती आहे आणि ऊर्जेचा वापर शून्य. आज वयाची 70 ओलांडली तरी नाईक शेतातील सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. काल त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झाला. शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यापैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात. त्यांनी हे सिद्ध करून दाखवले. औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू, पण कृषीप्रधान देश, कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नायका एवढे नाहीत, पण थोडे तरी प्रयत्न करावेच लागणार आहेत.